विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील प्रकरण 3 वर्तुळ अभ्यासत आहोत। त्यामधील स्पर्श वर्तुळांचे प्रमेय आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रमेय काय सांगते बघा। स्पर्श वर्तुळांचे परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो। आता इथे तुम्हाला दोन आकृत्या दिसत आहेत, आकृती ए आणि आकृती बी। यामध्ये दोन बाह्यस्पर्शी वर्तुळे दिसत आहेत ज्यांचा केंद्रबिंदू आहे, एका वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ए, दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे बी। आणि ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना सी या बिंदूमध्ये स्पर्श करतात आणि सी हा बिंदू जो आहे तो एल या रेषेवरती आहे। आता यामध्ये जी दुसरी आकृती आहे त्यामध्ये बी आणि ए हे केंद्रबिंदू असलेली दोन वर्तुळे आहेत, ती आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत आणि एल ही काय आहे, त्यांची स्पर्शिका आहे आणि ती या वर्तुळांना सी या बिंदूमध्ये स्पर्श करते। इथे पक्ष बघा काय आहे की केंद्र ए व बी असणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू सी आहे। साध्य काय आहे, बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे। तर सिद्धता आपण कशी लिहिणार बघा। समजा रेषा एल ही स्पर्श वर्तुळांची बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे, म्हणून रेषा एल लंब रेषा ए सी आणि रेषा एल लंब रेषा बी सी, म्हणून रेख ए सी व रेख बी सी हे एल ला लंब रेषा एल ला लंब आहेत, म्हणून बिंदू सी मधून रेषा एल ला एकच लंब रेषा काढता येते, म्हणून सी ए बी हे एकरेषीय आहेत। हे यावरून सिद्ध होतं। आता रेषा एल लंब रेषा ए सी का, तर रेषा एल म्हणजे आपल्याला ते माहिती आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय की त्रिज्येला स्पर्शिका ही काय असते, लंब असते। यावर आधारित आपण हे प्रमेय सोडवलेलं आहे।